नमस्कार, आपण पाहत आहात येवला वृत्त न्यूज मराठी। येवले शहरातील फतेपूर नाका येथे पत्रकार विलास कांबळे हे बातमी तयार करण्यासाठी जात असताना वर्मा हॉटेलसमोर रस्त्याच्या कडेला उभे असताना त्यांना पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या शेंड्रो कारने त्यांना उडविले असल्याने कांबळे यांना हाताला दुखापत झाल्याने ते खाली पडले। महत्त्वाचे म्हणजे त्या ठिकाणी काही पोलीस व होमगार्ड रस्त्यावर असताना कांबळे यांना कोणीही उचललेले नसल्याने पत्रकार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आणि विशेष म्हणजे त्या सेंट्रो कारवर ड्रायव्हरच्या बाजूने पोलीस असलेली पाटी लावलेली होती, तरी पोलिसांनी याचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार कांबळे यांनी केली आहे। धीरज परदेशी, येवला वृत्त न्यूज, येवला। नमस्कार, मी पत्रकार विलास कांबळे। आज सायंकाळचे 4:30 वाजेच्या सुमारास मी कामानिमित्त बातमी कव्हर करण्यासाठी त्या परिसरात गेलो होतो। गाडीवर असताना ट्रॅफिक जाम होते, मी थांबलेलो होतो। त्या पिरियडमध्ये एक सेंट्रो पांढऱ्या रंगाची कार माझ्या गाडीला धडक मारून पुढे थांबली। त्यानंतर त्या गाडीचा मध्य प्रदेशची गाडी होती ती। त्या गाडीमध्ये पोलिसाची पाटी असलेला पोलीस नाव लिहिलेलं पाटी होती। आणि सदर घटना घडल्यानंतर त्या पिरियडमध्ये ती गाडी मला धडक मारून पुढे पळून गेली। मला तर हाताला पूर्ण फ्रॅक्चर झालेलं होतं, मी पूर्ण सावध होतो। त्या दरम्यान येवले शहरात एकलव्य संघटनेची मिरवणूक जात होती। आज एकलव्य आदिवासी मिरवणूक दिनांची मिरवणूक निघालेली होती। त्या पिरियडमध्ये येवला शहराचा पण बंदोबस्त होता, पण अपेक्षित होता। येवला शहराचा बंदोबस्त असताना परिसरात तिथे पोलिस होते, होमगार्ड्स होते, पण कुठल्याही पद्धतीची मला त्यांच्याकडून मदत झाली नाही। ही दुर्दैवाची घटना आहे। आम्ही पत्रकार आजपर्यंत वेळोवेळी प्रत्येक घटनेला रात्र नाही पाहत, दिवस नाही पाहत, प्रत्येक वेळेस आम्ही 24 तास तत्पर सेवत असतो। पण अशी अपेक्षा असताना सुद्धा अशा घटना घडल्या। त्या पिरियडमध्ये 112 नंबरला सुद्धा डायल झालेला आहे, पण तो कॉलसुद्धा रिसिव्ह झालेला नाही। याबाबत थोडी सखोल चौकशी करून त्या गाडीचा तपास लावा। अज्ञात गाडी मध्य प्रदेशची सेंट्रो कार आहे ती, त्यावरती असलेली। त्या पिरियडमध्ये त्या कारमध्ये 2 पोलीस विदाऊट ड्रेसमध्ये पिलेल्या अवस्थेत मतधुंद होते। अपघात झाल्या त्यांनी तात्काळ ते गाडी पुढे नेली त्यांनी आणि तिथून पळून गेली। तरी येवला शहर PI शहराचे PI सरांनी याबाबत तात्काळ लवकरात लवकर ते CCTV फुटेज खंगाळून सदर गाडी व ताब्यात घेऊन याबाबत लवकरात लवकर उलगडा करावा अशी पोलीस प्रशासनाला माझ्याकडून विनंती आहे।